तर रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरवरचा शिवसेनेचा फोटो हटवलाय। सत्यमेव जयते असं रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरवर फोटो टाकलाय। रवींद्र धंगेकर यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलेली होती। भाजप विरोधात नाही, विकृती विरोधात बोललो असं त्यांनी म्हटलेलं होतं। नोटीस देतील किंवा हकालपट्टी करतील असं वाटत नाही असंही त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र दुसरीकडे त्यांनी आता ट्विटरवरून शिवसेनेचा फोटो हटवलेला आहे। रवींद्र धंगेकर यांनी सत्यमेव जयते असं आता त्यांच्या ट्विटर हँडलला ठेवलेलं आहे। सत्यमेव जयते, पुणेकर फर्स्ट असंही यात दिसतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, एकीकडे त्यांची ही प्रतिक्रिया की कारवाई करतील, नोटीस देतील असं वाटत नाही, मात्र दुसरीकडे ते ट्विटर हँडलवरनं शिवसेना हटवतायत आणि तिकडे पुणेकर फर्स्ट असं लिहितायत, असं दाखवतायत। श्रुती अगदी बरोबर आहे। गेल्या काही दिवसापासून रवींद्र धंगेकर हे भाजपचे चंद्रकांत पाटील असतील किंवा मुरलीधर मोहोळ असतील यांच्या विरोधात आक्रमक होताना आपण पाहतोय। मग ते निलेश घायवळचं प्रकरण असेल किंवा आता हे जैन बोर्डिंग जमीन प्रकरण असेल, यानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रवींद्र धंगेकर यांची तक्रार देखील केलेली आहे। धंगेकर यांची हकालपट्टी होईल अशी एक चर्चा सुरू आहे। मात्र आता धंगेकरांची आपण प्रतिक्रिया घेतली असता धंगेकर सांगतायत की मी पुणेकर पहिल्यांदा आहे, पुणेकर म्हणून लढतोय, कुठल्याही राजकीय किमतीला मी सामोरे जायला तयार आहे। मात्र मी या प्रकरणात शांत बसणार नाही आणि या प्रकरणातील सर्वांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांकडून देण्यात येते। मात्र भाजपच्या नेत्यांकडून वारंवार धंगेकरांची तक्रार जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येते। मात्र धंगेकर कुठल्याही परिस्थितीत शांत बसायला तयार नाहीत आणि जे ट्विटरचं अकाउंट आहे त्यावरचा त्यांनी शिवसेनेचा जो लोगो होता तो देखील काढला आणि सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट असं आता त्यावर त्यांनी दाखवलेलं आहे। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।